चला, आज आपण घेणार आहोत मॅथमॅटिक्सच्या बेसिक कन्सेप्ट. आणि बेसिक कन्सेप्ट मध्ये सगळ्यात पहिलं नाव ज्या चॅप्टरचं येतं ते म्हणजे नंबर सिस्टीम. खूप बेसिक चॅप्टर आहे, पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नंबर आजही आपल्याला कोणत्या नंबरला काय म्हणतात हे एक्झॅक्ट माहिती नसतं, किंवा त्याचे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे ते कशा पद्धतीने करायचे अजूनही अचूक बऱ्याच वेळेस जमत नाहीत. त्यामुळे आपण हा बेसिक चॅप्टर आज सुरू करणार आहोत, नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम मध्ये इन दिस चॅप्टर वी विल स्टडी द different type of number, how their operation takes place. Operation means addition, subtraction and multiplication. त्यांची addition, subtraction, multiplication या सगळा प्रकारचा अभ्यास आपण या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर सगळ्यात बेसिक बघा, व्हेरी बेसिक टाइप ऑफ नंबर, इट इज अ इवन नंबर, ऑड नंबर. ठीक आहे, इथपर्यंत तर सर्वांना माहिती आहे. एव्हरीवन नोज अबाउट इट. द नंबर विच कॅन डिवाइड इन अ टू इक्वल हाल्फ, इट इज कॉल्ड द इवन नंबर. फॉर एक्झाम्पल बघा, 0, 4, 6, 8, 10 हे इवन नंबर आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही 2 घेतले तर 2 चं डिस्ट्रीब्युशन 1, 1 सारखे डिस्ट्रीब्युशन येतं होऊ शकतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड द इवन नंबर. हे आहे इवन नंबर. याला तुम्ही समसंख्या पण म्हणतात मराठीमध्ये. आणि ऑड नंबर, द ऑड नंबर त्याच्याच विरुद्ध, द नंबर विच कॅनॉट बी डिस्ट्रीब्युटेड इन द टू इक्वल हाल्फ, इट इज कॉल्ड द ऑड नंबर. जे नंबर सारख्या दोन भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट नाही होऊ शकत तर ते ऑड नंबर. ऑड नंबर ऑड नंबरला विषम संख्या पण आपण म्हणतो. विषम संख्या. सारखे दोन भाग होत नाही म्हणजे कसं बघा, आता 1, 3, 5, 7, 9 it cannot be distributed in the two equal half. फॉर एक्झाम्पल बघा, 3 आहे, एकीकडे 2 घेतले तर एकीकडे 1, सारखं डिस्ट्रीब्युशन होत नाहीये. दॅट्स वाय हे आहे ऑड नंबर, म्हणजे विषम संख्या. ठीक आहे, आता हे छोटे छोटे नंबर आहे. वी एबल टू अंडरस्टूड, इज इट ऑड नंबर or is it even number? But if it is a very bigger or biggest number, 3-digit number, 4-digit number, in that case, how we can identify which is the even number and which is the odd number? No, so try to understand. बघा आता, suppose this is the number 3579, means 3579. This is the number, and is this even number or odd number? How we can identify? By checking their unit place. If unit digit, हा unit digit चा नंबर जर odd असेल, तो जर odd असेल, तो विषम संख्या असेल, तर टोटल पूर्ण संख्या ही काय आहे? odd number आहे. And if that unit place digit, if it is even, तर unit place चा digit जर even असेल तर तो पूर्ण नंबर, पूर्ण संख्या ही even म्हणजे समसंख्या असते. जसं बघा 4, 5, 7, 8. The digit at the unit place it is 8 and 8 is the even number. 8 हा काय आहे? even number. That's why the whole number 4578 is the even number. Okay, so now we able to understood or identify is it even number or odd number. आता आपण ओळखू शकतो कुठला नंबर even नंबर आहे आणि कुठला नंबर odd नंबर आहे. तर चला आपण हे even नंबर आणि odd नंबर हे जे दोन प्रकार आहेत ते तर आता आपण तो प्रॉब्लेम सॉल्व केला, आपल्याला समजलं की आपण कशा पद्धतीने हे
सॉल्व्ह करू शकतो. बघा आता इवन नंबर बघितले, इवन नंबर बघितले तुम्ही, ऑड नंबर पण ठीक आहे. आता नेक्स्ट टाइप ऑफ नंबर, इट इज द नॅचरल नंबर. नॅचरल नंबर नॅचरल नंबर मराठीमध्ये आपण याला नैसर्गिक संख्या पण म्हणतो. द नंबर विच इज स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4 5 अँड सो ऑन. एक पासून सुरू होणारे नंबर, भाग्यश्री, एक पासून सुरू होणारे नंबर हे नैसर्गिक संख्या किंवा त्याला नॅचरल नंबर आपण म्हणतो. कारण हे जे नंबरची, ह्या नंबरची डिस्कवरी किंवा शोध लागलेला आहे तो नॅचरली लागलेला आहे असं म्हटलं जातं. पण होल नंबर म्हणजे पूर्ण ज्या संख्या आहेत या झिरोचा शोध त्याच्या नंतर लागला होता. आर्यभट्टांनी झिरोचा शोध लावला होता, म्हणून झिरो पासून स्टार्ट होणारे नंबर हे होल नंबर मध्ये येतात. बरोबर, होल नंबर्स. बरोबर. तर होल नंबर्स कोणते म्हणणार तुम्ही? द नंबर विच इज स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 so on, it is called the whole number. Okay, understood now? Even number, odd number, natural number and whole number. And the next type of number, it is the prime number. कोणते? प्राइम नंबरला बघा मूळ संख्या पण म्हणतात. मूळ संख्या म्हणजे काय? The number which is divisible by 1 and self, it is called the prime number. म्हणजे ज्या संख्येला, ज्या नंबरला एकने आणि स्वतःनेच भाग जातो, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही नंबरने भाग जात नाही, तर त्याला आपण काय म्हणतो? प्राइम नंबर्स म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. आता कसं बघा, 2 आहे, 1 ने तर सगळ्याच नंबरला भाग जातो. 1 एकच्या टेबलमध्ये तर सगळे नंबर येतात, म्हणजे 1 ने सगळ्यांना भाग जातो, तो तर विषयच नाही. आणि त्याच्यानंतर स्वतःने कुठलाही नंबर स्वतःच्या टेबलमध्ये तर येणारच आहे. तो कोणाच्या टेबलमध्ये येईल किंवा नाही येणार, पण तो स्वतःच्या टेबलमध्ये तर नक्की येणार. खरं आहे की नाही? तर 2 आहे. आता 2 हा 1च्या टेबलमध्ये येतो. 1चा टेबल कोणता? 1 2 3 4 5. 1च्या टेबलमध्ये 2 येतो आणि तो स्वतःच्या टेबलमध्ये पण येतो 2च्या टेबलमध्ये. बट रादर दॅन, याच्यापेक्षा, याच्या व्यतिरिक्त 2 हा कुठल्या वेगळ्या टेबलमध्ये येतो का, किंवा 2 ला कुठल्या नंबरने भाग जातो का? नाही जात. दॅट्स वाय इट इज द प्राइम नंबर. हा काय झाला? प्राइम नंबर झाला. त्याच्यानंतर कुठलाही नंबर घ्या. आता फॉर एक्झाम्पल 11 घेतला तुम्ही, इट इज 11. हा 11 आहे. 11 1च्या टेबलमध्ये येतो. 1च्या टेबलमध्ये तर प्रत्येक येणार, पण 11 2च्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. 3च्या पण नाही येत. तो फक्त स्वतःच्या 11 मधला 11 आणि 1च्या टेबलमध्ये येतो. त्याच्यामुळे 11 हा पण एक प्राइम नंबर आहे. तर असे याची डेफिनेशन आपण काय सांगितले, की ज्या नंबरला 1 ने आणि स्वतःने, एकाने आणि स्वतःनेच भाग जातो, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही नंबरने भाग जात नाही, तर त्या नंबरला तुम्ही काय म्हणतात? प्राइम नंबर म्हणतात. बरोबर. 1 ला तुम्ही प्राइम पण म्हणू शकत नाही आणि कंपोजिट पण नाही म्हणू शकत, तो प्राइम नंबर नाहीये 1. त्याच्यानंतर बघा 2 हा प्राइम नंबर आहे. 3 पण प्राइम नंबर आहे, तो पण कोणाच्याही टेबलमध्ये येत नाही स्वतःच्या व्यतिरिक्त. जसं 4 बघा, 4 येतो, 4च्या टेबलमध्ये येतो, तो 1च्या येतो, पण 2च्या पण येतो. 2 1 2 2 to the 4, म्हणजे त्याला 2 ने पण भाग जातो, याला 2 ने पण भाग जातो. म्हणून 4 हा प्राइम नंबर नाहीये. 4 इज नॉट प्राइम नंबर. 4 हा प्राइम नंबर नाहीये. 5 प्राइम नंबर आहे, तो कोणाच्याच टेबलमध्ये येत नाही.
इट इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर दॅन द 1 अँड सेल्फ. त्याला 1 आणि स्वतः याच्या व्यतिरिक्त कुठल्याही नंबरने भागतात नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट टाइप ऑफ नंबर आहे इट इज अ कंपोजिट नंबर. कंपोजिट नंबरचं काय एवढं टेन्शन नाहीये. द नंबर विच इज नॉट प्राईम नंबर. जे नंबर प्राईम नंबर नाहीये मग ते कोणते आहे? कंपोजिट नंबर आहे. मराठीमध्ये त्याला आपण संयुक्त संख्या पण म्हणतो. काय म्हणतो? संयुक्त संख्या पण म्हणतो कंपोजिट नंबर. मग 4 हा कंपोजिट येणार. 4 प्राईम नाहीये म्हणजे तो कंपोजिट आहे. 6 पण प्राईम नाहीये म्हणजे तो काय आहे? कंपोजिट आहे. 8 हा पण इट इज नॉट प्राईम दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो कंपोजिट. हा कंपोजिट नंबर. बरोबर. आता 7th टाइप ऑफ नंबर, 7व्या नंबरचा, इट इज अ रॅशनल नंबर्स. आता ह्या टाइपचे जे नंबर्स आहेत ना, बघा ह्या टाइपचे जे नंबर्स आहेत तर याचे ऑपरेशन्स हे नंबर्स ही कन्सेप्ट मोठी आहे. याला आपण थोडंसं एक वेगळं लेक्चर घेणार आहे रॅशनल नंबरला. रॅशनल नंबरला तुम्ही अवयव संख्या पण म्हणतात. काय म्हणतात? अवयव संख्या पण म्हणतात. तर रॅशनल नंबर कशाला म्हणतात? बघा आता बऱ्याच वेळेस तुमच्या बुक्स मध्ये ह्या टाइपचे नंबर येतात. 1/2, 3/5, 7/3 ह्या टाइपचे नंबर जे असतात त्याला तुम्ही रॅशनल नंबर म्हणतात. काय म्हणतात? रॅशनल नंबर. त्या पद्धतीने जर बघितलं तर प्रत्येक नॅचरल नंबर हा रॅशनल नंबर असतो. कारण त्याच्या खाली कुठलाही नंबर नाही म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर 1 असतो. न्यूमरेटर, डिनॉमिनेटर ते आपण बघणार आहोत. रॅशनल नंबरचा जो हा अप्पर नंबर असतो, वरचा नंबर ना, याला काय म्हणतात? न्यूमरेटर. मराठीमध्ये याला अंश पण म्हणतात. काय म्हणतात? अंश. आणि हा जो खालचा नंबर आहे ना याला काय म्हणतात? याला म्हणतात डिनॉमिनेटर म्हणतात. काय म्हणतात? डिनॉमिनेटर. मराठीमध्ये डिनॉमिनेटरला आपण छेद पण म्हणतो. ऐकलंय असेल तुम्ही. अंश आणि छेद. बरोबर. तर त्याच्यामुळे म्हटलेलं आहे की ज्या नंबरच्या खाली कुठलाही डिनॉमिनेटर दिसत नाहीये ना तर तिथे किती असतो? 1 हा डिनॉमिनेटर असतो. त्याच्यामुळे इट इज ऑल्सो कॉल्ड द एव्हरी नॅचरल नंबर इज कन्सिडर्ड टू बी अ रॅशनल नंबर. प्रत्येक नॅचरल नंबरला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. बरोबर. याला जर एक डेफिनेशन मध्ये जर सांगायचं झालं की याची डेफिनेशन कशी सांगू शकतात तुम्ही रॅशनल नंबरची? द नंबर विच इज इन द फॉर्म p/q but the number which is in the form p/q but q is not equals to 0. याचा अर्थ असा की जो नंबर या फॉर्म मध्ये असतो p/q पण हा खालचा डिनॉमिनेटर त्याचा 0 नसेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? रॅशनल नंबर म्हणणार. काय म्हणणार? रॅशनल नंबर. आणि एक 8वा प्रकार जो आहे तो म्हणजे कोणता? इरॅशनल नंबर. कोणता? इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबरची जशी फॉर्मली जर डेफिनेशन आपण बघितली ना तर द नंबर विच इज नॉट रॅशनल नंबर. जो नंबर रॅशनल नंबर नाहीये तो कोणता आहे? इरॅशनल नंबर आहे. जनरली इरॅशनल नंबरची किंमत म्हणजे व्हॅल्यू ही डेसिमल पॉइंट मध्ये येते, दशांश अपूर्णांकामध्ये येते. जशी 3.5, 7.8 हे जे नंबर आहे हे इरॅशनल नंबरच आहे. पण इरॅशनल नंबर याच्या सोबत आणखी या फॉर्म मध्ये पण असतात. कशा?
√2, √3, √5 ज्या फॉर्म मध्ये देखील आपल्याला इरॅशनल नंबर बघायला भेटतात. ओके, तर यांना आणखी डिटेल मध्ये आपण पुढे बघणार आहोत. पण आय होप बिफोर इट यू हॅव अंडरस्टूड इट. तुम्हाला हे समजलेलं आहे असं कन्सिडर करतो मी. आणि आता आपण याच्यामध्ये स्पेशली मी तुम्हाला जे सांगितलं होतं की रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर यांचे जे ऑपरेशन आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्यातल्या रॅशनल नंबर एकदा आपण बघूया. बघा आता रॅशनल नंबर. I just told you what is the rational number. I just told you the definition of the rational number. Rational number ची definition मी तुम्हाला आता सांगितली. पण rational number हे समजलं आपल्याला. The number which is in the form p by q but q is not equals to 0. पण rational number mainly 3 प्रकारचे असतात. The rational number having a 3 types. First one, the first type, it is the proper fraction. Fraction म्हणजे रॅशनल नंबरलाच फ्रॅक्शन पण म्हटलं जातं. प्रॉपर फ्रॅक्शन. दुसरा टाइप आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आणि तिसरा टाइप जो आहे तो मिक्स फ्रॅक्शन. I will tell you example of the each type. Proper fraction means in case of the proper fraction the denominator is greater than the numerator. तो denominator असतो ना तो मोठा असतो न्यूमरेटर पेक्षा. कसा? 3/7. बघा डिनॉमिनेटर मोठा आहे न्यूमरेटर छोटा आहे. दिस इज द प्रॉपर फ्रॅक्शन. वन मोर 2/5 हा पण आहे प्रॉपर फ्रॅक्शन. मग इम्प्रॉपर फ्रॅक्शन एक्झॅक्ट अपोजिट आहे त्याच्या. इन केस ऑफ द इम्प्रॉपर फ्रॅक्शन द न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर डिनॉमिनेटर ग्रेटर होता, मोठा होता न्यूमरेटर पेक्षा. खालच्या नंबरला आपण डिनॉमिनेटर म्हणतो बेटा. हा जो खाली आहे तो डिनॉमिनेटर, हा वरचा न्यूमरेटर. न्यूमरेटर जर मोठा असेल तर बघा 7/5. इथे बघा न्यूमरेटर मोठा आहे. दॅट्स वाय इट इज अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. 5/2 इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बरोबर ना. देन मिक्स फ्रॅक्शन. द नंबर विच इज इन द फॉर्म अशा प्रकारे फॉर्म मध्ये असतो 3 1/2. हा झाला मिक्स फ्रॅक्शन. मिक्स म्हणजे त्याच्यामध्ये एक नॅचरल नंबर किंवा होल नंबर आला आणि उरलेला फ्रॅक्शन असतो त्याच्यामुळे त्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. त्याच्यामध्ये नॅचरल नंबर पण आहे आणि रॅशनल नंबर पण आहे त्याच्यामुळे त्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतो आपण. 4 2/3 हा पण मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला. हे 3 प्रकारचे फ्रॅक्शन म्हणजे रॅशनल नंबरचे 3 प्रकार आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर we should know how to convert improper fraction into the mixed fraction or mixed fraction into the improper fraction. सगळ्यात बेसिक आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे किंवा मिक्स फ्रॅक्शनला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. कसं बघा, इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट कसं करणार आपण. आता हा नंबर आहे बरोबर 7/5. इकडे 7 ला तुम्ही 5 ने डिवाइड करतात. 5 डिवायझर आहे. 5 1 जा 5
7 पेक्षा छोटा नंबर 5 येतो 5 च्या टेबलमध्ये. 7 मधनं 5 जर आपण सबट्रॅक्ट केला, 7 मधनं 5 गेला 2. आता याला कसं बनवणार तुम्ही मिक्स फ्रॅक्शन? बघा, हा रिमाइंडर, हा क्वोशंट म्हणजे आन्सर आहे, तर तो समोर लिहिणार, रिमाइंडर हा वरती लिहिला आणि हा डिवायडर जो आहे तो खाली. 5 1 2/5 हा झाला मिक्स फ्रॅक्शन. तुम्ही काय केलं? इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. देन मिक्स फ्रॅक्शनला पुन्हा इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करायला सुद्धा तुम्हाला जमायला पाहिजे. आता हाच मिक्स फ्रॅक्शन घेऊ, याला पुन्हा आपण काय करणार आहे की इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करूया आपण. कसं बघा, 1 2/5 हा जो डिनॉमिनेटर आहे याने ह्या नॅचरल नंबरला तुम्ही काय करणार? मल्टिप्लाय करणार. 5 into 1 5 1 जा 5. हा जो रिमाइंडर वरचा आहे तो त्याच्यामध्ये ऍड करणार आणि हा डिनॉमिनेटरचा 5 ऍज इट इज खाली डिनॉमिनेटर मध्येच आपण ठेवला. 5 1 जा 5 5 1 जा 5 प्लस हा 2 ऍड केला त्याच्यामध्ये, 5 + 2 7 and remainder will be as it is 7/5. पुन्हा बघा तोच आला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तुम्ही इथे काय केलं? improper fraction converted into the mixed fraction, and again this mixed fraction converted into the improper fraction. All right, understood? समजलं का? Okay. बस एक 5 मिनिटाची कन्सेप्ट घेऊया, आपण सुट्टी करूया. नाउ ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर. ऑपरेशन म्हणजे लगेच सीजर वगैरे घ्यायचं आणि ऑपरेशन करायचं तसं नाही. तर ऑपरेशन मॅथमॅटिक्स मध्ये इम्पॉर्टंट ऑपरेशन 4 ऑपरेशन आहे, 4 क्रिया आहे, मूलभूत क्रिया. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. तर या रॅशनल नंबरची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याच्यासाठी थोडेसे वेगळे वेगळे रूल आहे, तर त्याचा स्टडी आपण करणार आहोत. तर बघा, सगळ्यात अगोदर ऍडिशन थोडी सोप्या पद्धतीची